2 दिवसापूर्वी रत्नागिरीमध्ये एका वासरूचं डोकं हे रस्त्यावर सापडलं आणि त्यानंतर हिंदू समाजाने एक मोठा संघर्ष उभा केला। सातत्याने पोलिसांच्या समोर तक्रार करून सुद्धा अजूनपर्यंत पोलीस कुठल्याच निष्कर्षावर आलेले दिसत नाही। त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का प्रशासनावर, किंवा नेमकं काय कारण आहे हे अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही। कुठली एक बातमी आली की पोलिसांचं म्हणणं असं आहे की कुत्र्याने त्या वासराला फाडून खाल्लं। ही पोलिसांची कारणं सोशल मीडियावर आणि डिजिटल मीडियावर ही समोर आली। जर पोलीस ही कारणं देणार असतील तर प्रशासनाने आताच ह्या गोष्टीची खात्री करून घ्यावी की परिस्थिती जर हाताबाहेर गेली तर त्याचा जबाबदार किंवा त्याची जबाबदारी ही स्वतः प्रशासनावर असेल। उगाच काहीतरी हवेमध्ये कारणं सांगून जर तुम्हाला हिंदू समाजाला डिवचायचं असेल तर ही ती वेळ नाही। आणि जर तुम्ही करत असाल, जर तुमचा तपास योग्य नाही, तुम्हाला वेळ लागणार आहे वगैरे वगैरे, तुमची जी कारणं सातत्याने आमच्या समोर जी आली ती म्हणे कुत्र्याने वासरूला खाल्लं आणि नुसतं डोकंच सोडलं, ही काय कारणं झाली। पण ही डिजिटल मीडियावरची आलेली माहिती आहे। लेखी अजूनपर्यंत अधिकृत मला वाटत नाही पोलिसांनी अजूनपर्यंत कुठली स्टेटमेंट जारी केली। लवकरात लवकर ती करावी, तपास करावा, काय कारवाई आपण केली, कोणाला शोधलं, काय केलं, ह्या सगळ्या गोष्टींचा जो काय विषय आहे, तपशील आहे, तो तुम्ही आम्हाला द्यावा लवकरात लवकर। नाहीतर उद्या सकाळी 11 वाजता रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिराजवळ सकल हिंदू समाजाने जमून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर आपण हा मोर्चा काढत आहोत। आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथे सामील व्हावं, कारण का आता नाही तर कधीच नाही। लक्षात ठेवा, हिंदू समाजाची एकजूट जर आज आपण दाखवू शकलो नाही, हे वारंवार होत राहणार आणि समोर कोणाला तरी वाटत राहील की हे फक्त 2 दिवस धिंगाणा घालतात, त्याच्यानंतर विसरून जातात। पण आता नाही तर कधी नाही। लक्षात ठेवा, जे काय करायचंय, जे काय आम्हाला मान सन्मान, ज्या काय गोष्टी आमच्या हिंदू धर्मामध्ये मानासन्मानाच्या आहेत, तो मान सन्मान आमचा राखला गेला पाहिजे। त्यासाठी ही लढाई आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि मोठ्या संख्येने उद्या ह्या मोर्चाला आपण सगळ्यांनी सामील व्हावं। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।